मला हो थोडं घ्या समजून. हे असं काय बोलतायत माझ्यासोबत? असो वैदेही, तू ह्यात पडू नकोस. हे पैसे पप्पांपर्यंत पोहोचवणं जास्त महत्वाचं आहे. यांचा व्यवहार हे बघून घेतील. काय झालं सुनबाई? रागावलात का काय आमच्यावर? रागावू नका, रागावू नका. थोडं समजून घ्या नेहमीप्रमाणे. नाही, असं काहीच नाहीये. मी पोचवेन पैसे पप्पांपर्यंत. तेजप्रताप, तू इकडे? काय झालं? असं का बघतोयस? यायला नाही पाहिजे होतं काय? चूक केली का येऊन? असं म्हणाले का मी? एक मिनिट, तुझे डोळे लाल झाले आहेत. काय झालंय? बरं नाही वाटत आहे का? हात नका लावू मला. लांबा. या हाताचा स्पर्श पण नकोय मला. काय झालंय तेजप्रताप? असं का बोलतोयस तू? अच्छा, हे खरं रूप आहे तर तुमचं. खरं रूप म्हणजे? ऐकलं होतं, एखाद्याला जीवनदान मिळावं म्हणून माणसं अवयव विकत घेतात, अख्खाच्या अख्खा माणूस विकत घेतात. पण तुम्ही तर सरळ सरळ प्रेम विकत. प्रेम? अच्छा, तू ह्या पैशांबद्दल बोलतोस का? तेजप्रताप, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे पैसे तेजप्रताप, खरं तर यांची काही चूक नाहीये. सगळी चूक आमची आहे तेजप्रताप. आम्हाला तुम्हाला हे सांगायचं नव्हतं आणि म्हणून आम्ही काही सांगत नव्हतो तुम्हाला. पण आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सगळं बघितलं म्हणून सांगत होतो तेजप्रताप. म्हणून शपथ घालत होतो की नका विचारू. एक मिनिट. काय बोलताय तुम्ही? कशाला उगाच गैरसमज वाढवता? खरं काय ते सांगून टाका ना. सांगा ना की तुमच्या आणि पप्पांमध्ये व्यवहार झाला होता. माझा या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता. वैदेही भास,
मला कुणी काही सांगायची गरज नाहीये. हे पैसे कसले